आम्ही आमच्या लाँग ट्रिपला आलेलो आहेत आणि स्टेसाठी आम्ही Airbnb बुक केलेला आहे. तो Airbnb इतकं सुंदर आहे की घरात पाऊल टाकताच असं अगदी मन प्रसन्न वाटतं. मिनिमम 5 लोकांचं Airbnb आहे हे. तो एक मास्टर बेड आहे, एक डबल बेड आणि एक सिंगल बेड आहे. तर खूपच सुंदर घर आहे. चला तर मी तुम्हाला आमच्या 5 दिवसाच्या घराचा होम टूर देते. हे आहे एंट्री गेट आणि एंट्री केल्यानंतरच सुंदर असा फ्रंट यार्ड आहे. गार्डन आहे, खूप सारी त्यांनी फ्लावर्सची झाडे लावलेली आहेत वेगवेगळ्या प्रकारची. आणि एकदम मेन रोडलाच घर आहे हे गुलाबाचं झाड. आणखी गुलाबाचं झाड आहे. स्टेअर्स, इथून वर जायचं आणि हा आहे आमच्या Airbnbचा एंट्रन्स. एंटर केल्या गेल्या घरात त्यांनी एक सुंदरसा प्लांट ठेवलेला आहे इथे. या टेबलवर पहा तुम्ही, त्यांनी इथे सर्व मॅगझिन्स अँड बुक्स ठेवलेले आहेत. इथे लोकेशनचे इन्फॉर्मेशनचे, जेणेकरून जे कोणी इथे राहण्यासाठी येतील त्यांना आजूबाजूचे कोणते लोकेशन्स फिरायचे त्याचा आयडिया येऊन जाईल. देन टॅक्सीचं कार्ड पण ठेवलेलं आहे त्यांनी अँड कॉफीचे पण कार्ड्स ठेवलेले आहेत. हे पहा टॅक्सीचं कार्ड, त्यावर टॅक्सीचा नंबर आहे. अँड हे बाकी सर्व मॅगझिन्स अँड बुक्स ठेवलेले आहेत. काही आयलँड्स, हिस्टॉरिक गार्डन्स, ह्याच्यामध्ये संपूर्ण गार्डन्सची इन्फॉर्मेशन आहे. आयलँडमध्ये कोणते कोणते फेमस गार्डन्स आहेत ते. सो अशा प्रकारे इन्फॉर्मेशनल मॅगझिन्स अँड बुक्स त्यांनी इथे दिलेली आहेत आम्हाला. आता मी एंटर करत आहे या घराच्या लिव्हिंग एरियामध्ये, हॉलमध्ये. तर हॉलमध्ये त्यांनी टी व्ही, नंतर फायरप्लेस, सोफा वगैरे दिलेलं होतं. तर रिक्लायनर सोफाज होते, खूप कम्फर्टेबल आणि खूप छान होते. आणि लिव्हिंग एरियामधूनच, हॉलमधूनच समोर खूप छान असा समुद्राचा व्ह्यू होता. आणि त्याच्यानंतर हॉलला लागूनच लेफ्ट साईडला या घराचं किचन आहे. तर मी तुम्हाला आता किचनचा टूर देते. किचनमध्ये त्यांनी सर्वच दिलेलं होतं, फ्रीज, ओव्हन, मायक्रोवेव्ह, इंडक्शन गॅस, त्यानंतर डिशवॉशर, वॉशिंग मशीन, ड्रायर, सर्व काही होतं. त्यानंतर हा आहे डायनिंग टेबल. तर हा दिसत असलेला ब्रेड ओनरनी स्वतः सकाळी 6 वाजता बेक केलेला होता. तर त्यानंतर त्यांनी सर्व कटलरी वगैरे किती छान प्रकारे अरेंज करून दिलेली आहे. खूपच आवडलं. पण तुम्ही पाहू शकता किती क्लीन आणि नवीनच आहेत असं वाटत आहे. आम्ही अगोदरच्या BNBवर गेलो होतो, त्या ठिकाणी खूपच खराब भांडी होती यूज केलेली. हे पण तुम्ही पाहू शकता किती क्लीन भांडी आहेत. वॉशिंग मशीन, ओव्हन, मायक्रोवेव्ह आणि त्यानंतर डिशवॉशर पण आहे, खूप मोठं डिशवॉशर आहे. त्यासाठी लागणारे सर्व लिक्विड्स वगैरे त्यांनी इथं दिलेली आहेत क्लिनिंगचे. इकडे काय आहे, सर्व ग्लासेस वगैरे, बोल्स, ग्लासेस पण दिलेले आहेत त्यांनी, खूप छान छान. तिचं सामान त्यांनी दिलेलं आहे, मिल्क, एग्स, जॅम, नंतर चीज, बटर. आणि हा इथे एक मॅप पण दिलेला आहे
जेणेकरून आपण या BNBच्या साईटचे जवळचे सर्व लोकेशन्स करू शकतो आणि आपल्याला एक आयडिया येईल की कोणत्या लोकेशन्स करायच्या. इकडे त्यांनी सर्व टॉवेल्स, ब्लँकेट्स, कुशन्स दिलेले आहेत. तुम्ही पाहू शकता किचन टॉवेल्स, नंतर बाथ टॉवेल्स, सर्व टिश्यूज वगैरे त्यांनी दिलेले आहेत. तर खूपच सुंदर प्रकारे त्यांनी अरेंजमेंट्स केलेले आहेत. खूप खूप आवडले आम्हाला. पाहू शकता तुम्ही. तर ही आहे या घराची फर्स्ट बेडरूम. सिंगल बेडरूम आहे ही. खूप छान प्रकारे सजवलेली होती. एंट्रन्सच्या लेफ्ट साईडला इकडे आहे मास्टर बेडरूम. तर ही आहे मास्टर बेडरूम आणि मास्टर बेडरूमच्या विंडोमधूनच समोर समुद्राचा व्ह्यू आहे. खूप छान असा आणि खूप छान मास्टर बेडरूम पण त्यांनी ठेवली होती मेंटेन करून. आणि इकडे आहे अटॅच वॉशरूम. हे तुम्ही पाहू शकता. सर्व त्यांनी क्लीन करून व्यवस्थित ठेवलेलं आहे. मास्टर बेडरूम पासून सरळ समोर गेल्यानंतर इकडे आहे घराची लास्ट बेडरूम, जे की आहे डबल बेडरूम. तर इकडे 2 सिंगल बेड होते, तर 2 जण या रूममध्ये राहू शकतात. आणि इकडे आहे कॉमन वॉशरूम. इकडे बाथटब, शॉवर आणि टॉयलेट वगैरे सर्व व्यवस्थित होतं. बाथरूममध्ये पहा त्यांनी सर्व सामान ठेवलेलं आहे. जे जे लागणार आहे ते सोप ठेवलेलं आहे. नंतर बाथ अँड शॉवर जेल, बॉडी लोशन, नंतर शॉवर कॅप पण आहे. हा कप अँड आत पण त्यांनी एक शॉवर जेल आणि शॅम्पू दिलेला आहे. आता मी तुम्हाला दाखवते या घराचा सर्वात सुंदर पार्ट, जो की आहे या घराचा फ्रंट साईडचा व्ह्यू आणि बॅक साईडचा व्ह्यू, जो की मनाला अगदी प्रसन्न करून टाकतो आणि मनाला मोहणारा आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते ते काय आहे. सो या घराला फ्रंट साईडचा व्ह्यू आहे तो असा सुंदर अथांग समुद्राचा. जिकडे बघेल तिकडे पाणी दिसेल. आणि हॉलमधून पाहायला तर खूपच छान सुंदर व्ह्यू आहे. हॉल आणि एका मास्टर बेडरूममधून हा व्ह्यू आम्हाला दिसतो. तर खूपच सुंदर, खूपच छान. आता मॉर्निंग टाईम आहे त्यामुळे सर्व धुकं झालेलं आहे. ते डोंगर वगैरे व्यवस्थित दिसत नाही. आता मी तुम्हाला या घराचा बॅक साईडचा व्ह्यू दाखवते. तर हा आहे या घराचा बॅक साईडचा व्ह्यू. उंचच उंच डोंगर. फ्रंट साईडला बसून तुम्ही पाहाल तर पाणीच पाणी दिसेल आणि मागच्या साईडला उंच उंच असे डोंगर, जे की मनाला शांत आणि प्रसन्न करून टाकतात. तर खूपच सुंदर व्ह्यू आहे. अशी Airbnb मी कधीच पाहिलेली नव्हती. घर पण खूपच छान आहे. सो हे आहे मागचं डोर. किचनकडून एंट्रन्स आहे याचा. सो तर आम्हाला राहण्यासाठी बुक केलेलं हे आहे सुंदर Airbnb. Last time we talked, you had nothing to say. You chose to walk, give what we had away. I hope you